देशामध्ये 3,000 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते मृत्यू पडतायत आणि आत्महत्या करतायत। काय आहे सायप्रस? अनेक बेटिंगचे सर्व्हर्स हे सायप्रसमधून काम करतात की या सायप्रस 11 लाख लोकसंख्या असलेल्या देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलेला। देवेंद्र फडणवीस हे फसवणूक करत आहेत। वास्तविक पाहता काही महिन्यापूर्वी ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगसाठी हब निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। अशा या ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगच्या कंपन्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डमधून भारतीय जनता पक्षाला मोठा निधी दिलेला आहे। फ्युचर गेमिंग या कंपनीनं 1380 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला निवडणूक निधी दिल्याची बाब उजेडात आहे। उस्मानाबाद येथील लक्ष्मण जाधव नावाच्या युवकाने ऑनलाईन गॅम्बलिंगमध्ये अडकून स्वतःची मुलगी, पत्नी यांना मारून टाकून आत्महत्या केली। ही बातमी वर्तमानपत्रांचे मथळे गाजवत असतानाच महाराष्ट्राचे मंत्री हे सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळत असलेले उघडकीस आलं आणि यामुळे या मंत्र्याला खरं तर ताबडतोब मंत्रिपदावरून पाय उतार केलं पाहिजे, हकालपट्टी केली पाहिजे। मात्र ते न करता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे आळवणी करत आहेत की ऑनलाईन गेमिंगबद्दल, गॅम्बलिंगबद्दल सक्तीचं पावलं उचलावीत। देवेंद्र फडणवीस हे फसवणूक करत आहेत। वास्तविक पाहता काही महिन्यापूर्वी ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगसाठी हब निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। अशा या ऑनलाईन गेमिंग आणि गॅम्बलिंगच्या कंपन्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डमधून भारतीय जनता पक्षाला मोठा निधी दिलेला आहे। फ्युचर गेमिंग या कंपनीनं 1380 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला निवडणूक निधी दिल्याची बाब उजेडात आहे। आज देशामध्ये ह्या गॅम्बलिंग बेटिंग कंपन्यांचा जबरदस्त विळखा पडलेला आहे। देशभरामध्ये 6 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त हा व्यवसाय केला जातोय, जनतेची लुबाडणूक होत आहे। देशामध्ये 3,000 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते मृत्यू पडतायत आणि आत्महत्या करतायत। मात्र याबद्दल सरकार पावले उचलायला तयार नाही। आमिष 28% GSTचं 1,20,000 कोटीचा GST सरकार क्लेम करत आहे आणि हा सरकारचा GST कमी करावा यासाठी गॅम्बलिंग आणि बेटिंग कंपन्यांचं इंटरनॅशनल सिंडिकेट सर्वोच्च न्यायालयामध्ये लढतं। प्रत्यक्षामध्ये काय आहे? देशभरामध्ये एकमेव तामिळनाडू राज्य आहे ज्या राज्याने 2023 साली या ऑनलाईन गॅम्बलिंग बेटिंगला वरती निर्बंध आणणारा कायदा केला। मात्र या कायद्याला मंजुरी द्यायलाच राज्यपाल तयार नव्हते। केंद्र सरकारच्या मर्जीचे राज्यपाल तयार नव्हते। आज काय झालेलं आहे? जर तामिळनाडू राज्य सरकार कायदा करू शकतं तर महाराष्ट्र सरकार का पुढाकार घेत नाही? हा माझा या ठिकाणी सवाल आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सायप्रस या देशाचा एक महत्त्वाचा रोल आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या सायप्रस 11 लाख लोकसंख्या असलेल्या देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलेला आहे। काय आहे सायप्रस? अनेक बेटिंगचे सर्व्हर्स हे सायप्रसमधून काम करतात। सायप्रस हा बेटिंग कंपन्यांसाठीचा आणि शेल कंपन्यांसाठीचा एक मोठा गेटवे आहे। मग या सायप्रस बरोबर आमचे संबंध काय असले पाहिजे? त्या ठिकाणचं पारितोषिक आमचे देशाचे पंतप्रधान स्वीकारता ही गंभीर बाब नाही का? 6 लाख कोटी रुपयाला या देशातील जनतेला चुना लावणारा या गेमिंग आणि बेटिंग कंपन्या यांच्या पैशामध्ये लाभार्थी कोण आहेत ह्याचा जाब जनतेने विचारण्याची आवश्यकता आहे। मुद्दा एका मंत्र्याने सभागृहामध्ये रमी खेळणं ह्याबद्दल त्यांची हकालपट्टी आणि कारवाई तर केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारनं कायदा केला पाहिजे, केंद्र सरकारनं कायदा केला पाहिजे. आज देशामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये या गोष्टी, केरळ ह्या 4 राज्यामध्ये या प्रकारांवरती बंदी आहे. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारची बंदी घालण्यात आली होती. मात्र 2022 साली न्यायालयाने सरकारनं केलेलं गेम ऑफ स्किल असल्याचा दावा मान्य करून ही बंदी जी आहे ती उडवलेली आहे. केंद्र सरकार या कंपन्यांना गेम ऑफ स्किलच्या नावाखाली जी मोकळी वाट करून देत आहे, त्या पाठीमागं कोणाचे हितसंबंध दडलेले आहे, हा जाब देशातील जनतेनं विचारण्याची आज या ठिकाणी वेळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्राला गरज आहे, जुगार नको, रोजगार पाहिजे, ही आजची मुख्य गरज आहे. ते न करता तरुणांना या विळख्यामध्ये ढकलून आज या ठिकाणी संपूर्ण मोबाईलवर सेलिब्रिटीज जाहिराती करतात. IPL जी चालवली जाते ती IPL कशासाठी चालवली जाते? IPLचा जर हिशोब लावला, 20,000 प्रेक्षकांनी जरी बघितलं, 2,000 रुपये तिकीट जरी लावलं, तरी त्यातून मिळणारी कमाई फक्त 4च कोटी असेल. मात्र ड्रीम11 यासारख्या बेटिंग साईटची जी कमाई असेल ती हजारो कोटींमध्ये त्या ठिकाणी जाते. जगभरामध्ये 62 लाख कोटी रुपयांचा हा धंदा बनलेला आहे. आणि यामधून सर्वात धोकादायक बाब म्हणजे जे श्रम न करता झटपट श्रीमंत होता येऊ शकतं, हा भ्रम जो काही भांडवलशाहीच्या माध्यमातून फिरवला जातोय. प्रत्येक सोशल मीडियाच्या पोस्टबरोबर ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती येतात, त्यामध्ये सेलिब्रिटीज मोठ्या प्रमाणावर येतात. का गुन्हे सरकार त्यांच्या विरुद्ध दाखल करत नाही? का या सेलिब्रिटींना त्या जेलमध्ये डांबलं जात नाही की जे आमच्या तरुणांना या विळख्यामध्ये आणण्याकरता आमिष म्हणून काम करतायत? याबद्दल कठोर कारवाई झाली पाहिजे. कोण आहेत ते? धोनी असतील किंवा सचिन तेंडुलकर असतील. IPLचा जर धंदाच करायचा तर खेळाच्या आडून हा बेटिंगचा आणि गॅम्बलिंगचा धंदा करून संपूर्ण क्रीडा क्षेत्राचा विचका करतायत. तरुणांच्या स्वप्नांची राख रांगोळी या ठिकाणी करतायत. हे महाराष्ट्रामध्ये चालू देता कामा नये, देशामध्ये ही गोष्ट चालू देता कामा नये. हा ठाम निर्धार आज करण्याची वेळ आहे. राजकीय पक्षांना कोण ह्या निधीमधले, निवडणूक निधीमध्ये भागीदार झालेले आहेत, लाभार्थी बनलेले आहेत, याचा शोध का घेतला जात नाही? का पॅन्डोरा फाईल्सबद्दलचा चौकशी जी आहे, सायप्रसमधल्या पॅन्डोरा फाईल्सबद्दलची चौकशी आमच्या ED असेल, इन्कम टॅक्स असेल, यांनी ती चौकशी पूर्णत्वाला नेलेली नाही? कोण आहे? तीच नावं आहेत त्यामध्ये. त्याच भांडवलदारांची नावं आहेत, त्याच उद्योजकांची नावं आहेत, त्याच क्रीडापटूंची नावं आहेत. भारतरत्न दिलेल्या क्रीडापटूचं नाव पॅन्डोरा बॉक्समध्ये, पॅन्डोरा फाईल्समध्ये जर येत असेल तर ही देशाकरता मोठी शोकांतिका आहे. या ताबडतोब या मंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे. राज्य सरकारनं तात्काळ 1000 गोष्टींकरता तुम्ही अध्यादेश काढता, याबद्दल का अध्यादेश त्या ठिकाणी काढत नाही? हा सवाल एक शेतकरी आंदोलनातील एक कार्यकर्ता म्हणून किसान सभेच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित करत आहे. धन्यवाद.